स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। कडेगाव तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी काय म्हणतात पहा थेट त्यांच्या मतदारसंघातून। तुम्हाला सोने खरेदी करायचंय तर मग चला विट्याच्या ओम ज्वेलर्स मध्ये। विट्यातील प्रथमच सोन्याचे 100% BIS 916 हॉलमार्क ज्वेलरी शोरूम, HUID प्रमाणित सर्व दागिने, सोने तारण कर्ज योजनाही सुरू। तर मग एक वेळ अवश्य भेट द्या। आमचा पत्ता ओम ज्वेलर्स, सराफपेठ, बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा। संपर्क श्री भगवान ढमाले गार्डीकर, डॉक्टर विशाल शिंदे मोराळे। नमस्कार, मी चंद्रकांत जाधव आणि आपण पाहतात स्टार न्यूज मराठी। आज आपण आलेलो आहोत पलोस कडेगाव मतदारसंघात स्वर्गीय पतंगराव कदम यांच्या वांगी गावात आज आपण आलेलो आहोत। खरं तर पलोस कडेगाव मतदारसंघाला काँग्रेसचा वारसा आहे आणि आज आपल्यासोबत ही ज्येष्ठ मंडळी आहेत। या ठिकाणची काही गावातील ग्रामस्थ आहेत। सुरुवातीला आपण ज्येष्ठ मंडळींशी सोबत बोलू। खरं तर हा काँग्रेसचा मतदारसंघ आहे, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। आज तुम्ही ज्येष्ठ म्हणून या ठिकाणी काय सांगाल? काय आहे, काँग्रेसचा हे पक्ष पहिल्यापासूनचा बालेकिल्ला आहेच आणि ते बालेकिल्ला राहिला कोणामुळे तर कदम कुठे मिळून राहिलेला। कदम कुठ्यानं वांगी गावात भरपूर असं म्हणजे प्रयत्न करून मार्गी लावलेली कामं, दुष्काळात होता ते सुकाळ करून टाकलेलं आहे, गोरगरीब पूर्ण कामाला लावली ती। आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षाने भरपूर कामं केलेली आहेत, त्यामुळे त्यासने आमचं भरपूर म्हणजे सहकार्य राहणार। आज काय वाटते तुम्हाला? साहेब नाही आहेत पण त्यांच्या पश्चात निवडणूक या ठिकाणी लढवत आहे। आज ही दुसरीकडे बघितलं तर बलाढ्य असा भाजप पक्ष आहे आणि त्याचा सामना करताना कसं वाटतं तुम्हाला? आम्हाला काय वाटत नाही, आमचं पक्ष जे आहे काँग्रेस पक्ष, त्याचा नेता आहेत नाही सुजित कदम साहेब, ते आहे तिथं ना पक्षाचं नेतृत्व करणार, त्यामुळं आम्हाला काय वाटत नाही। आज या ठिकाणी मतदारसंघाचा सर्वांगीण विकास झाला आहे असं तुम्ही म्हणताय, तर तो भाजप पण म्हणताय आम्हीच विकास केला आहे। नाही, भाजप नाही, काँग्रेस पक्षानं विकास केला आहे आमच्या ह्या मतदारसंघाला। काय वाटतंय तुम्हाला? तर काँग्रेस पक्ष निवडून येणार, दोन्ही सीटा काँग्रेसच्याच लागणार आहेत। आणि बाळासाहेबांनी, पतंगराव कदम साहेबांनी इथं डोंगर उभा केला आहे, कामाचा डोंगर उभा केला। लोकांना पाणी आलं आहे ताकारी योजनेचं, लोकांना रोजगार, ऊस ज्याचा 10 टन जात नव्हता त्याचा 100 टन जायला लागला आहे, 100 टन जात नव्हता त्याचा 500 टन जायला लागला आहे। त्यामुळे इथं काय विषय नाही, 100% काँग्रेस निवडून येणार आहेत। विरोधक म्हणतात की आता वारं फिरलंय म्हणून, काय सुद्धा फिरलेलं नाही, त्यांचं डिपॉझिट राहायचं नाही, एवढी परिस्थिती आज वांगी गावात आहे। त्या 8000 मतदान त्यातलं 1500 रुपये मतदान त्यांना जाणार नाही, 6000 मतदान काँग्रेस पक्षाला होणार आहे। काँग्रेसचेच उमेदवार येणार निवडून चांगल्या मते। विकास कामं काय राहिलेत का, काय करायचे आहेत का, काय अपेक्षा काय आहेत का तुमच्या? काय विकास कामं राहिले सगळी साहेबांनी केली। अजूनही इकडं काही तरुण मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, काय सांगाल? सर्वप्रथम हे आपण जे उभं आहे हे वांगी गाव स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहन दादा यांच्या विचारांचं गाव आहे। सुरुवातीपासून दुष्काळी असणारं गाव स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या महत् प्रयत्नानं आणि आदरणीय मोहन दादांच्या दिशेनं या गावामध्ये स्वप्नवत बदल या ठिकाणी झालेला आहे। प्यायला पाणी नव्हतं त्या ठिकाणी आज प्रत्येक शेतकऱ्याचा 100-200 टन ऊस जातो। त्याच्या माध्यमातून झालेली क्रांती असेल, शिक्षणाच्या माध्यमातून साहेबांनी गोरगरीब मुलांना शिक्षण दिलेलं आहे। हजारो लोकांना त्याची जात धर्म पंथ कुठलाही विचार न करता सर्व धर्मियांना, सर्व समाजाच्या लोकांना रोजीरोटी नोकऱ्या दिलेल्या आहेत। आरोग्य सेवेचं अतिशय मोठं काम साहेबांच्या पश्चात डॉक्टर विश्वजित कदम साहेब अतिशय नेटानं आणि त्याच क्षमतेने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त पद्धतीचं श्रम घेऊन या भागाचा विकास करतायत। आणि अशा लोकांच्या पाठीमागं उभं राहायचं नाही आणि कोणी तर काहीतरी वारं घेऊन येईल आणि आमचं हे बघा असं नाही। पूर्वीपासून हे गाव स्वर्गीय डॉक्टर पतंगरावजी कदम साहेब आणि आता पूर्णपणे डॉक्टर विश्वजित कदमांच्या पाठीशी ठामपणे आहे। या ठिकाणी जर बघितलं काँग्रेसच्या विचारांचं गाव आहे असं म्हटलं हो, पूर्ण काँग्रेसच्या विचाराचं गाव आहे। काय वाटतं तुम्हाला? एकंदरीतच महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली, भाजप आणि शिवसेना महाराष्ट्रात असेल पण आमचा मतदारसंघ हा त्यांनी साहेबांच्यामुळं अबाधित राहिलेला आहे काँग्रेसचा, तर काय होऊ शकत नाही। या ठिकाणी सर्व घटकांना न्याय मिळालेला आहे, भरपूर सगळ्यांना, गोरगरिबांना शिक्षण मिळालं, आर्थिक सवलती मिळाल्या, आर्थिक मदत मिळाली। त्यामुळं सर्वसामान्य माणूस आणि पाणी असल्यामुळं, ऊसाचं क्षेत्र, कारखाना असल्यामुळं लोकांना भरपूर फायदा झाला, लोक सदन झाली सगळी। या ठिकाणी लोक सदन झाले असून काय म्हणताय तुम्ही, काय सांगाल? कडेगाव पलूस तालुक्यामध्ये काँग्रेस या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारी ठरणार आहे, कारण
या कडेगाव आणि पलूस या दोन्ही तालुक्याचा विकास डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. डॉक्टर पतंगराव कदम सोनेरा सहकारी साखर कारखान्याची उभारणी अगदी मोठ्या हिमतीनं मोहनरावजी कदम आणि पतंगरावजी कदम साहेब यांनी या उजाड रानावरती या कारखान्याची उभारणी करून या भागामध्ये पूर्णपणे पाणी फिरवलेलं आहे. आणि आत्ता जे आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे हा पूर्ण भाग सुजलाम सुफलाम केलेला आहे. आणि त्यामुळं या भागात काँग्रेसच या ठिकाणी तुम्हाला येणाऱ्या 7 तारखेला भारी दिसणार आहे. या वांगी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचे दोन्ही उमेदवार ही दोन्ही महिला अतिशय या ठिकाणी सुशिक्षित आणि चांगल्या पद्धतीनं लोकांच्या समोर या ठिकाणी जात आहेत. त्यामुळं काँग्रेस पक्षाचा विचार पूर्णपणे तळागाळापर्यंत पोचवण्याचं काम ते करत आहेत. आणि या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटामध्ये येणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेसच भारी दिसणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघितलं की जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये यावेळी काँग्रेसच या ठिकाणी भारी ठरणार असल्याचं मत यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन अजयसोबत मी चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, वांगी, कडेगाव. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.